हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. बघा, मी मेहंदी काढली आहे. खूप छान मेहंदी अशी काढली. टाईमपास म्हणून काढायला गेलते, पण खूप चांगली मेहंदी आलेली आहे आणि मला खूप जास्त आवडली कारण ती खूप सुंदर आली. सो मी आता शेतात आलेली आहे चक्कर मारायला. ही आपल्या शेतामधली कापसाचं झाड आहे. खूप असं ग्रीन आहे. माझ्या पूर्ण साईडने ग्रीन 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 आहे. तुम्हाला सनसेट दाखवायचा का? खूप सुंदर असा दिसतो. बघू शकता तुम्ही आपल्या शेतामधला. त्याला फुलं आलीत आता लवकरच. सनसेट किती सुंदर दिसतोय. वाव, एकदम सुंदर. सो मी आत्ता चक्कर मारायला आले. म्हटलं काय चाललं काय नाही, कापूस कसा आला, किती उगला जरा बघावं. कारण की घरी लाईट नाही आहे, मोबाईलमध्ये रिचार्ज नाही आहे. मग बोर झालं. म्हटलं काय टाईमपास करणार आणि किती टाईमपास करणार. म्हटलं जावं थोडंसं जर चक्कर मारावी, व्हिडिओ पण शूट होईल, थोडं जरा बरं पण वाटेल, जरा डोळ्यांना जरा ग्रीन 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 जास्त अजून दिसलं की. सो त्यामुळं आले. आणि येताना काय झालं, बीडला आले एकदम घाई आले कारण की माझी खूप तब्येत जास्त खराब झाली होती. ताप आली होती मला खूप जास्त. एक खूप चांगलं सजेशन देईल. कधीच असं म्हणायचं नाही की माझी तब्येत कधी खराब होत नाही. माझी तब्येत कधी खराब होत नाही, कारण की एकदा खराब झाली की लवकर सुधरत नाही. आता माझा अजूनही सर्दीमुळं आवाज नीट नाही झालेला आहे आणि अजूनही माझी तब्येत चांगली नाही झालेली. विकनेस अजूनही आहे. सो त्यामुळं मी एकदम गडबडीत आले होते. त्यामुळं मग मी काय पुस्तकं वगैरे घेऊन नाही आले अभ्यास करायला, की लाईट वगैरे गेल्यावर किंवा टाईमपास म्हणून अभ्यास करायला. कारण की मला माहीत होतं मी पुस्तक आणले तरी एक पानही उघडणार नाही आहे. पण तरी पण आता थोडंसं वाटतं की यार आणायला पाहिजे होतं, थोडंफार तरी वाचलं असतं. असाइनमेंट काल लिहून दिल्या, ऑनलाईन सबमिशन होते ते म्हणून बरं झालं. ते पण डॉट ॲट द निक ऑफ टाईम लिहिल्यात आणि पाठवल्यात. घरी आलं की असं काय होत नाही अभ्यास असली काही गोष्ट, त्यामुळे तिथं करावं लागतं. सो एकदम आता एकदम चिलपिल चालू, एकदम निवांत, खाणं पिणं आणि झोपणं. मोबाईल बघण्यातही जास्त काही इंटरेस्ट नाही आहे. ते नवीन क्रेज असतं मोबाईल बघायचं, नाही का. नवीन मोबाईल आलं तेव्हा की मोबाईलमध्ये हे बघायचं ते बघायचं. आता मोबाईल बघणं काय एवढं काय नाही आहे. आता बोर होतं मोबाईल बघायला, तर त्यामुळे मोबाईल काय बघत नाही. सो आता झोप खूप इम्पॉर्टंट वाटते या स्टेजला आल्यानंतर लाईफमध्ये, किंवा तर झोप मिळते, टाईम मिळतो आहे झोपायला. सो झोप घ्या. झोप खूप महत्त्वाची आहे आयुष्यात. तर तेवढंच करते आहे. आमच्या गावामध्ये गणपती टाकतात वाटतं, त्याच्यामुळे डीजेचा आवाज चालू आहे, मस्त गाणे बिणे चालू आहेत, मस्त माहोल झाला आहे. इथे पण ॲटमॉस्फिअर खूप 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 सुंदर झाले. आणि एवढ्या सगळ्या शेतामध्ये मी एकटीच उभी आहे इथे आत्ता. त्यामुळं ते एकदम भारी वाटतं. मग जिथं कमी लोक असतात आणि जिथं असं खूप मी असते किंवा खूप कमी लोक असतात, तिथे मला खूप चांगलं वाटतं. जरा शांती मिळते डोक्याला पण, आणि असं थोडं जर श्वास घ्यायला जागा मिळते. बाकी काय नाही. सो येस, बाकी काय एकदम निवांत चालू आहे. जाईल परवा दिवशी पुण्याला. मग तिथले व्हिडिओ शूट करू आपण. आपलं जर्नी काय आपली संपणार नाही आहे, ही जर्नी चालूच राहणार आहे. सो भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, हॅव फन, एन्जॉय. आणि तुमची गौरी गणपतीची सुट्टी कशी गेली, तुम्ही नेमकं काय केलं, नक्की कमेंट करून सांगा. ओके, बाय बाय. मेहंदी आवडली ना माझी? छान आहे ना? कमेंट करून सांगा. बाय बाय.